ब्रेन जिम हा असा एक प्रकार आहे, आपण सहजगत्या बोलत असतो की कुणाची जी बुद्धिमत्ता असते निसर्गदत्त असते आणि ती तेवढीच राहते. हे मात्र या जालिंदरनगरच्या शाळेमध्ये मागच्या वर्षामध्ये हे स्टेटमेंट थोडंसं संशयाच्या भोवऱ्यात आणलेलं आहे किंवा खोटं ठरवलेलं आहे असं मी खात्रीने सांगू शकतो. ब्रेन जिम मेंदूच्या ज्या 8 बुद्धिमत्ता आहेत त्या 8 बुद्धिमत्तांना चालना देण्यासाठी त्यांना जसं आपण शरीराला सक्षम करण्यासाठी शरीराचा व्यायाम करतो, स्नायूंचा व्यायाम करतो आणि मग शरीर सक्षम होतं, तसं मेंदूचा काही व्यायाम करता येऊ शकतो का आणि करायचा तर तो कोणत्या पद्धतीने केला पाहिजे याच्यावर सखोल विचार करून हे ब्रेन जिम सारखे जे खेळ आहेत त्याच्यामध्ये काही पझल्स असतील, काही वेगवेगळ्या प्रकारचे अनेक गेम्स आहेत. मेंदूच्या ज्या मल्टिपल इंटेलिजन्स सांगितलेल्या आहेत त्या मल्टिपल इंटेलिजन्ससाठी किंवा त्यांना सक्षम करण्यासाठी त्याला चालना देण्यासाठी ह्या खेळांचा उपयोग होतो. त्याला आम्ही ब्रेन जिम असं म्हणतोय, म्हणजे मेंदूचा व्यायाम. त्या ब्रेन जिममध्ये मुलं आम्ही असे काही खेळाचे प्रकार आणलेले आहेत, तिथं उपलब्ध मुलांना करून दिलेले आहेत की साधारण 4-5 हजार तास ही मुलं एक मूल खेळू शकेल इतक्या मोठ्या प्रमाणावरचं हे साहित्य आम्ही इथं मुलांना उपलब्ध करून दिलं आणि मुलं त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट घेऊन खेळतात आणि इतके त्याच्यामध्ये रमून जातात की त्यांच्या त्या क्षमता आहेत, मग एकाग्रता वाढवण्यासाठी असेल, त्यांची कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी असेल, त्यांच्या म्हणजे एक व्हिज्युअलायझेशन जे स्किल आहे किंवा ती जी एक प्रक्रिया आहे त्याच्यासाठी असेल, भाषा विकासासाठी असेल किंवा गणितीय बुद्धिमत्तेसाठी असेल, अशा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या गेम्स आहेत. त्या गेम्सच्या माध्यमातून शिक्षण होऊन जातं किंवा मेंदूची क्षमता वाढली जाते. आईन्स्टाईनचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, प्ले इज द हायेस्ट फॉर्म ऑफ रिसर्च. ह्याच वाक्याला अनुसरून ब्रेन जिम असेल किंवा इतर सगळे जे खेळ आहेत ह्या खेळांच्या सिस्टीम्स आम्ही शाळेमध्ये इथं सुरू केलेल्या आहेत.